कुटुंबावर आधारित पवित्र क्रूसाच्या वाटेची भक्ती. क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे, क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे. घेऊन खांदी वधस्तंभाला, कालवरीचा डोंगर चढला. घेऊन खांदी वधस्तंभाला, कालवरीचा डोंगर चढला. अमुच्या पापांच्या भाराला वाहिले प्रभुने गाऊ, क्रूसाचे गाणे, क्रूसाचे गाणे गाऊ, क्रूसाचे गाणे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र मरिया आणि संत जोसेफ यांच्या कुटुंबात जन्म घेऊन तू आम्हावर अनंत उपकार केलेले आहेस. आमच्या सारखा तू एका कुटुंबात लहानाचा मोठा झालास. प्रत्यक्ष क्रूस खांद्यावर घेण्यापूर्वीच या खडतर वाटेसाठी आवश्यक असलेले गुण तू कौटुंबिक जीवनात प्रदर्शित केलेस. नम्रता, संयम, आज्ञाधारकपणा, श्रमप्रतिष्ठा, त्याग आणि दुःख पचविणं यांचे दर्शन तू नाझरेथमधील आपल्या कुटुंबात सर्वांना घडविले. एक कुटुंब म्हणून ही क्रूसाची वाट चालताना या सद्गुणांवर चिंतन करून ते आत्मसात करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे. आमच्या दैनंदिन कौटुंबिक जीवनाचा क्रूस वाहत असताना या प्रवासाचे अंतिम ध्येय पुनरुत्थान व नवजीवन आहे याचा विसर आम्हाला कधीही पडू देऊ नकोस. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पहिले स्थान, येशूला मरणदंडाची शिक्षा दिली जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. पापी, जकातदार आणि उपेक्षित यांच्या पंक्तीस बसून आणि शब्बात दिवशी आजाऱ्यांना आरोग्यदान देऊन येशू आपल्या आध्यात्मिक कुटुंबाच्या कक्षा रुंदावित होता. मंदिराचे शुद्धीकरण करण्यामागे लोकांच्या आध्यात्मिक जीवनाविषयीचा त्याचा कळवळा दिसून येतो. परंतु शास्त्री पुरुषांचा त्याबद्दल गैरसमज झाला. येशू नियम मोडून आपल्या अधिकाराला आव्हान देत आहे असे समजून त्यांनी येशूच्या मृत्यूचे कारस्थान रचले आणि पिलाताकरवी त्याला मरणदंडाची शिक्षा दिली. हे प्रभू येशू, आम्ही देखील आमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अध्यात्माविषयी उगाच गैरसमज करून घेतो. दिखाऊपणाचा शिक्का मारून आम्ही त्यांना आध्यात्मिक साधनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आखलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या वेळी निमित्त सांगून हात धुवून घेतो. त्यांच्या जोडलेल्या हातांमध्ये तुझे पिलातासमोर बांधलेले हात पाहण्याची दृष्टी आम्हाला लाभू दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस स्वीकारतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. रोमन साम्राज्यामध्ये धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय गुन्ह्याबद्दल गुन्हेगाराला क्रूसावरील मरणदंड ही शिक्षा ठोठावली जाई. रोमी अधिकाऱ्यांकडून
या क्रूसाचा स्वीकार करणे हे त्यांचा आपल्यावरील अधिकार मान्य करण्यासारखे होते. हा क्रूस खांद्यावर घेऊन चालायचं म्हणजे आपल्या विरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांना होकार देण्यासारखे होते. येशूने स्वतःच्या अपराधांकरिता नव्हे तर अखिल मानवजातीच्या पापांकरिता रोमी अधिकाऱ्यांकडून क्रूसाचा स्वीकार केला. त्या क्रूसामध्ये त्याने स्वतःचा अपमान पाहिला नाही तर मानवाचे तारण पाहिले. होय प्रभो, आमच्या कुटुंबात देखील आमच्या ऐवजी कुणीतरी कामाचा, अभ्यासाचा, समस्यांचा, जडणघडणीचा क्रूस आपल्या खांद्यावर घेत असतो. अशा व्यक्तींचा त्या त्या क्षेत्रातील अधिकार मान्य करण्यास आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनात आदराची भावना जोपासण्यात आम्हाला मदत कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. गालिलापासून प्रारंभ करून येशूने देवराज्याची सुवार्ता घोषवणे, रोग्यांना बरे करणे, सभास्थानामध्ये शिकवण देणे अशा निरनिराळ्या मार्गांनी आपले सामर्थ्य प्रकट केले. त्याच्या अधिकाराची व दैवी शक्तीची कीर्ती चहूकडे पसरली. सोर, सिदोन, यहुदिया आणि यार्देने पलीकडचे लोक त्याचा उपदेश ऐकण्यासाठी गोळा होऊ लागले. परंतु येशू जेव्हा आपल्याच गावात नाझरेत येथे आला तेव्हा त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला. त्याच्या प्रेषित कार्यात त्याला बसलेली ही पहिली ठेच होती. केवळ आपल्याच प्रियजनांच्या श्रद्धेच्या अभावी येशू प्रेषित कार्याच्या क्रूसाखाली पहिल्यांदा पडला. हे प्रभू येशू, आपल्या नातलगांच्या अविश्वासाच्या ओझ्याखाली पडून सुद्धा तू त्यांच्यासाठी थोडी महत्कृत्ये केलीस. केवळ आमच्या कुटुंबियांनी आमच्यावर दाखवलेल्या अविश्वासामुळे आम्ही आमचे जन्मजात कलागुण व कौशल्ये विकसित करण्यात कमी पडतो. या परिस्थितीवर मात करण्यास व आमच्या कुटुंबाला सर्वतोपरी हातभार लावण्यास आम्हाला मदत कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. देव माता दुःखी फार गाळूनी अश्रूंची धार क्रूसाशी उभी राही त्यावरी पुत्रा पाहुनी तरवार भोसकुनी तिच्या हृदयी जाई. येशू 12 वर्षांचा असताना देवळात हरवला होता. तो सापडल्यानंतर परमेश्वर हा त्याचा पिता आहे हे सत्य मरियेला समजले. काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस करून एक पुत्र या नात्याने त्याने आईप्रती आज्ञाधारकपणाची भावना प्रकट केली. प्रेषित कार्याच्या वेळी ती येशूला भेटायला गेली तेव्हा देवाचे वचन ऐकणारी व त्याप्रमाणे वागणारी अशा शब्दात येशूने मरियेचा गौरव केला. क्रूसाच्या वाटेवरील येशू मरिया भेट ही एका आज्ञाधारक पुत्राची एका आज्ञाधारक मातेशी झालेली भेट होती. दुःख आणि अभिमान या भावनांनी ती वाट ओलिचिंब झाली. हे प्रभो, अनेकदा आमच्या माता पित्यांना
आमचा अभिमान वाटेल असे वागण्याऐवजी त्यांना दुःख होईल अशी कृती आमच्या हातून घडते. तू त्यांना पती पत्नी म्हणून एकत्र आणलेस. आम्ही मात्र केवळ आमच्या सोयीसाठी त्यांना एकमेकांपासून वेगळे करतो. त्यांनी आमच्या कुटुंबासाठी जे काही केलेले आहे त्याबद्दल आमच्या मनात उपकार बुद्धी जागृत कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 5वे स्थान. सायमन सिरेनीकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. देवपुत्र असून सुद्धा केवळ देवराज्याच्या उभारणीसाठी येशूने नम्रपणे इतरांकडे मदतीसाठी हात पसरला. योहानापेक्षा थोर असूनही त्याने निमूटपणे योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारला. गालिल सरोवरापलीकडे जाण्यासाठी त्याने शिमोन पेत्राचा मचवा वापरला. मार्था, मरिया या स्त्रियांकडूनच नव्हे तर पापी, जकातदार व परुषी यांच्याकडून त्याने भोजन व आदरातिथ्य स्वीकारले. तहान लागली असता त्याने शमरोनी स्त्रीकडे पाणी मागितले. येरुशलेममध्ये प्रवेश करण्यासाठी एका अनोळखी माणसाकडून गाढव घेण्यात त्याने कमीपणा मानला नाही. आता कालवारीच्या वाटेवर आपला क्रूस वाहण्यासाठी येशू सायमन सिरेनीकरची मदत स्वीकारतो. हे प्रभो, कित्येक वेळा आम्हाला देखील मदतीची गरज असते, परंतु इतरांना तुच्छ लेखण्यात धन्यता मानून आम्ही त्यांची मदत झिडकारतो. जास्तीत जास्त लोकांना आमच्या कौटुंबिक वर्तुळात आम्ही सामावून घ्यावे म्हणून आम्हाला सौम्य व नम्र हृदयाची देणगी दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 6वे स्थान. वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे पहा, हे पहा, मुख हे कुणाचे माझ्या रुमालावरी. काट्यांनी हे टोचलेले, घायांनी हे भरलेले, रक्त भळभळा गळते पहा हे कैसे जमिनीवरी. आपल्या प्रेषित कार्याच्या वेळी येशूने सर्व स्त्रियांना आदराने वागवले. 12 वर्षे रक्तस्त्रावाने पिडलेली स्त्री आणि कनानी स्त्री यांच्या विश्वासाची त्याने उघड स्तुती प्रशंसा केली. व्यभिचारी स्त्री, पापी स्त्री, शमरोनी स्त्री, मरिया मागदालिया या स्त्रियांना त्याने नवजीवन दिले. 18 वर्षे कोबडी असलेल्या स्त्रीला आणि पेत्राच्या सासूला त्याने आरोग्यदान दिले. आपल्या शिकवणुकीतून त्याने झारफतची विधवा आणि शबाची राणी यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. आता वेरोनिकाच्या धैर्याचे बक्षीस म्हणून आपल्या मुखाचे प्रतिरूप तिच्या रुमालावर उमटवले. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील स्त्रियांच्या अथक परिश्रमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची आई, पत्नी, मुलगी, सून, सासू, बहीण यांच्या सेवेचे कोड कौतुक करण्याऐवजी केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून आम्ही त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देतो. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे
तू जगाचे तारण केले आहेस. गालिलातून येशू जेरुसलेमला आला. वाटेवर त्याने यरिहो येथील आंधळ्या भिकाऱ्याला बरे केले. जक्कै नावाच्या श्रीमंत जकातदाराचे परिवर्तन घडवून आणले. मात्र प्रत्यक्ष यहुदी धर्माचे केंद्रस्थान असलेल्या जेरुसलेममध्ये प्रवेश केल्यानंतर यहुदी धर्माधिकाऱ्यांकडून त्याला विरोध आणि तिरस्कार अनुभवावा लागला. जेरुसलेमकडे पाहून परमेश्वराचे गुणगौरव गाण्याऐवजी येशू या पवित्र नगरीकडे पाहून रडला. नाझरेत येथे अविश्वासामुळे तर जेरुसलेम येथे लोकांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे येशू आपल्या प्रेषित कार्याच्या क्रुसाखाली पडला. होय प्रभू, आमचा हट्टी स्वभाव हा आमच्या कुटुंबातील एक अडथळा बनतो. चाकोरीबद्ध जीवन पद्धती, संकुचित विचारसरणी, तर कधी मत्सर इत्यादीमुळे दूषित झालेले कौटुंबिक वातावरण निवळावे म्हणून तू आमच्या कुटुंबियांना तुझ्या मायेच्या पंखाखाली घे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू जेरुसलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूच्या प्रेषित कार्यात गालिलापासून काही स्त्रिया त्याच्या मागोमाग येऊन त्याला सहाय्य करीत होत्या. त्यात काही खानदानी व कुलीन स्त्रिया पैशा अडक्याने त्याच्या सुवार्ता प्रसार कार्याला हातभार लावित होत्या. तो जेव्हा बेथानी येथे आला तेव्हा मार्था आणि मरिया या 2 बहिणींनी त्याचे स्वागत केले. आता कालवारीची वाट चालत असताना त्याला जेरुसलेमच्या स्त्रिया भेटल्या. येशूची दयनीय अवस्था पाहून त्यांना अश्रू आवरेनासे झाले. येशूने मात्र त्यांना स्वतःच्या परिवर्तनासाठी व मुलाबाळांच्या तारणासाठी रडण्याची प्रेमळ सूचना केली. हे प्रभू, आम्ही पालक या नात्याने आमच्या मुलाबाळांसमोर सत्य, सचोटी व नम्रता इत्यादी सद्गुणांचा उदात्त आदर्श उभा करण्यात कमी पडतो. मात्र आमच्या मुलांचे व इतर पालकांचे अवगुण आम्ही अगदी सहजगत्या चघळतो. संत मौनिकाप्रमाणे आमच्या मुलांसाठी अश्रू ढाळण्यास आम्हाला शक्ती दे. आमच्या मुलांनी सदैव सन्मार्गावर राहावे म्हणून त्यांना आशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. आपले प्रेषित कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी येशूने 12 प्रेषितांची निवड केली. त्यांनी येशूची अधिकारवाणी व त्याचे सामर्थ्य अनुभवले. पेत्र, याकोब आणि योहान यांना येशूचा सहवास अगदी जवळून अनुभवण्याचे भाग्य लाभले. पेत्राला तर येशूचे दैवी रूप ओळखण्याची प्रेरणा मिळाली. असे असूनही ऐन गरजेच्या वेळी त्याने येशूला नाकारले. दुसऱ्याने चुंबन घेऊन त्याला धरून दिले. इतर जण पळून गेले. आपल्या शिष्यांचे हे वागणे येशूच्या नातेवाईकांच्या अविश्वासापेक्षा वेदनादायी होते. त्या वेदनेच्या भाराखाली तो तिसऱ्यांदा जमिनीवर पडला. प्रभू, उद्योगधंदा, धनदौलत आणि जमीन जुमला इत्यादींच्या व्यवहारात आमच्याच कुटुंबियांकडून होणारी फसवणूक आम्हाला खूप वेदनादायी वाटते. पुष्कळदा आम्ही सूडवृत्तीच्या अवस्थेत पडून राहणे पसंत करतो. तू पेत्राकडे प्रेमाने व करुणामय नजरेने पाहिलेस आणि त्याचे परिवर्तन झाले. आमच्या पाषाणमय हृदयातून क्षमेचा झरा वहावा म्हणून आमच्याकडे दयादृष्टीने पहा. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. वाळीत टाकलेल्या, रस्त्यावर पडलेल्या,
समाज बहिष्कृत आणि उपेक्षित अशा लोकांना येशूने सामाजिक व आध्यात्मिक दृष्ट्या नवजीवनाची गौरवशाली वस्त्रे पांघरली. उघडा वागडा भूतग्रस्त शुद्धीवर आला व वस्त्रे पांघरून येशूच्या पायांपाशी बसला. त्याला प्रेषित कार्याचे कृपावस्त्र नेसवून येशूने त्याच्या गावात पाठविले. जेव्हा मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र पुरवले. अशा शब्दात तो समाजातील अर्धनग्न व गरजू लोकांशी एकरूप झाला. समाजाच्या ढोंगाचा बुरखा टराटरा फाडणाऱ्या ख्रिस्ताला मात्र रोमन शिपायांनी भर लोकसमुदायात वस्त्रहीन केले. हे प्रभू येशू, आमच्या कुटुंबातील लहान थोरांचे अपराध मोठ्या मनाने पोटात घेण्याऐवजी आम्ही त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगतो. पाहुण्यांसमोर मुलांचे दोष दाखविणे, मित्रांसमोर पालकांचा अपमान करणे, नागरी व धार्मिक अधिकाऱ्यांची कुटुंबात निंदा करणे या गोष्टी करतो. याऐवजी प्रत्येक व्यक्तीची मानवी प्रतिष्ठा जोपासण्याची प्रवृत्ती वाढीस लावण्यास आम्हाला सहाय्य कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 11वे स्थान, येशूला क्रुसावर खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. क्रूसासी खिळे प्रभु हाती पायी, क्रूसासी खिळे प्रभु हाती पायी. अमोल रक्ता भळभळ वाही, अमोल रक्ता भळभळ वाही. माता रडे धाई धाई, माता रडे धाई धाई. शास्त्री परुषी, याजक व सदुकी यांना येशूच्या कार्याचे मर्म पुरते समजले नाही. येशू आपल्या धार्मिक अधिकारामध्ये ढवळाढवळ करीत आहे असा त्यांचा समज झाला. शब्बात, उपवास, कैसराला कर देणे, सर्वात मोठी आज्ञा, पुनरुत्थानानंतरचे जीवन इत्यादी विषयांवर प्रश्न विचारून त्यांनी त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही संदेश त्याला स्वदेशात सन्मान मिळत नाही. एवढ्या एका वाक्यावरून त्याच्या स्वकीयांनी त्याचा कडेलोट करण्याचा प्रयत्न केला. याच वृत्तीचा कळस म्हणजे येशूला क्रुसावर खिळण्यात आले. होय प्रभू, आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबियांबाबत उगाच गैरसमज करून घेतो. आमचे आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांचा अधिकार आम्ही प्रसंगी विसरतो. त्यांनी आमच्या जीवनात हस्तक्षेप करू नये म्हणून आम्ही त्यांना गप्प बसायला लावून अनादराच्या क्रुसावर खिळतो. आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या समृद्ध अनुभवाचा वापर आमच्या भल्यासाठी व्हावा म्हणून आम्हा सर्वांना सुबुद्धी दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 12वे स्थान, येशू क्रुसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. अपराध माझा शिक्षा झाली तुला, अपराध माझा
शिक्षा झाली तुला, दिले तुला क्रूसी, मुक्ती मिळे मला. दिले तुला क्रूसी, मुक्ती मिळे मला. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. शांती मिळे मला, मिटे भय चिंता. शांती मिळे मला, मिटे भय चिंता. रात्रंदिन तुझी गाई गुणगाथा. रात्रंदिन तुझी गाई गुणगाथा. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. आपल्या पृथ्वी तलावरील संपूर्ण आयुष्यात अखिल मानव जातीला सार्वकालिक जीवन मिळवून देणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून येशूने कार्य केले. नाईनच्या विधवेचा एकुलता एक मुलगा, याईराची 12 वर्षांची मुलगी, बेथानी येथील मार्था व मरियेचा भाऊ लाजरस यांना मरणातून जिवंत करून त्याचे अंधुकसे दर्शन लोकांना घडवले. आंधळे, बहिरे, मुके, व्यंग, कुष्ठरोगी, पापी, वेश्या, जकातदार, शमरोनी, स्त्रिया, बालके, परराष्ट्रीय अशा सर्वांना त्यांनी पारलौकिक जीवनाची पुसटशी कल्पना येईल असा अनोखा अनुभव दिला. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर तो पुष्कळ पीक देतो, ही शिकवण आचरणात आणून त्याने क्रुसावर प्राण सोडला. हे प्रभू, एक पिढी ही दुसऱ्या पिढीच्या खांद्यावर उभी असते, हे आम्हाला अनुभवाने ठाऊक आहे. असे असूनही आमच्या कुटुंबासाठी रात्रंदिवस खस्ता खाणाऱ्या आमच्या मृत पूर्वजांचा आम्हाला विसर पडतो. प्रभू, आमच्या या पूर्वजांना चिरंतन शांती दे आणि अनंत तेजानं त्यांना प्रकाशित कर. मेलेल्या सर्व विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावोत. आमेन. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 13वे स्थान, येशूचा मृतदेह मरियेच्या हाती देता. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र कुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. मरियम माता दुःखी अपार. मरियम माता दुःखी अपार. उरी शिरे दारुण कट्यार. उरी शिरे दारुण कट्यार. मरियम माता दुःखी अपार. मरियम माता दुःखी अपार. दुःखित माता क्रुसा खालती. उभी रोखुनी दृष्टीवरती. घळ घळ गळते अश्रुधार. मरियम माता दुःखी अपार. मरियम माता
सुखी अपार. येशूने क्रुसावर अखेरचा श्वास घेतला. पवित्र मरिया आणि प्रिय शिष्य योहान यांनी तो हृदय पिळवटून टाकणारा क्षण अनुभवला. संध्या छाया पसरू लागली. लवकरच शब्बात वाराला प्रारंभ होणार होता. पुत्राच्या मृत्यूचे दुःख तर होतेच, आता एक नवीन प्रश्न मरियेसमोर आवासून उभा राहिला. जगाने धिक्कारलेल्या हजारो लोकांच्या बाजूने जो उभा राहिला त्याचा अंत्यविधी पार पाडण्यासाठी कोणीही नसावे. शेवटी जोसेफ आणि निकोदेमस हे येशूचे गुप्त शिष्य पुढे आले. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची त्यांनी जमवाजमव केली. येशूचा मृतदेह आदराने क्रुसावरून काढून तो त्यांनी अलगदपणे मरियेच्या हाती दिला. भयान शांतता सर्वांचे काळीज चिरत गेली. हे प्रिय माते, आपल्या पुत्राच्या अंत्यविधीला त्याचे शिष्य हजर नव्हते यामुळे तू व्यथित झालीस, परंतु तू त्यांना मोठ्या मनाने क्षमा केलीस. आम्हाला देखील हीच क्षमाशील वृत्ती लाभावी म्हणून आमच्यासाठी प्रभूपाशी विनंती कर. तुझ्या पुत्राप्रमाणे आम्हालाही आमच्या मरणाच्या वेळी तुझ्या कवेत घे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचा मृतदेह थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. पवित्र मरियेसाठी येशू हा सर्व काही होता. संत योसेफच्या मदतीनं तिने येशू बाळाला हेरोदाच्या तरवारीपासून सुरक्षित ठेवले. जेरुसलेमच्या देवळात त्याचे समर्पण केले. तो हरवला तेव्हा ती धावत पळत जेरुसलेमला गेली. येशूच्या प्रेषित कार्याच्या वेळी तिने त्याची प्रेमाने भेट घेतली. काना गावी लग्नसमयी तिने त्याच्या सामर्थ्यावर विश्वास प्रकट केला. कालवारीच्या वाटेवर त्याला भेटून तिने येशूच्या त्या खडतर प्रवासात त्याला सोबत दिली. दुःखाची तलवार हृदयातून आरपार जात असताना ती निश्चलपणे येशूच्या क्रुसापाशी उभी राहिली. त्याचा मृतदेह मांडीवर असताना तिचं जीवन व येशूचं जीवन हे जणू उभ्या आडव्या धाग्याने विडलेलं एकच वस्त्र असल्याचं तिला जाणवलं. येशूला थडग्यात ठेवल्यावर मरियेच्या जीवनात पोकळी निर्माण झाली. हे प्रिय माते, आमच्या कुटुंबातील प्रियजनांच्या निघून जाण्यामुळे आम्हीही एक पोकळी अनुभवतो. हे दुःखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या मृत बंधू भगिनींना पुनरुत्थान आणि जीवन असलेल्या तुझ्या पुत्रापाशी घेऊन जा. सुखी मरणाचा आश्रयदाता संत जोसेफ, आम्हासाठी मध्यस्थी कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, एक कुटुंब या नात्यानं आम्ही तुझ्याबरोबर ही पवित्र क्रूसाची वाट चाललो आहोत. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य दे. नम्रता, त्याग, आज्ञाधारकपणा, प्रेम, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता हे सद्गुण अंगीकारण्यास आम्हाला कृपा दे. तरुण तरुणींना तुझा आदर्श डोळ्यांपुढे ठेवण्यास मदत कर. पालकांना तुझे माता पिता, पवित्र मरिया आणि संत योसेफ यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालण्यास प्रेरणा दे. आमच्या कुटुंबातील स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांच्याबद्दल आमच्या मनात आदरभाव निर्माण कर आणि एक दिवस आम्हाला तुझ्या स्वर्गीय कुटुंबात सामावून घे. आमेन. जागतिक ख्रिस्त सभेचे कुटुंब प्रमुख पोप महाशय यांच्या हेतूंसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांवर क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.
व आम्हास मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हास वाचव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. कुटुंबाचा आश्रयदाता संत जोसेफ आम्हासाठी विनंती कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. येशू स्वामी, पहा सरते शेवटी, निश्चय करतो सोडण्यास वागणूक पापी. ओ माफ कर येशू, तुझी काकृत मागतो. मी यापुढे नाही चुके, कधीच नाही. स्वर्ग सोडून दरिद्री तू झालास, मला शोधण्यास परदेशी तू फिरलास. ओ माफ कर येशू, तुझी